भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आज खरे तर कालच भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पोलीस कोठडी संपल्यानंतर अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। कोर्टात सुनावणी मध्ये खरातच्या अडचणीत वाढ होणार का याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान आता या प्रकरणाच्या तपासात एसआयटी सह आयकर विभागाने देखील एंट्री घेतली असून खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे खरातचा पाय आणखीनच खोलात जाण्याची दाट शक्यता आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। देशात इंधन तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। तर हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अडकलेली अनेक जहाजं भारतात सुरक्षित आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। तर काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। पश्चिम आशियातील युद्धाचे परिणाम दीर्घकाळ दिसणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। आपल्याला यासाठी तयार राहावं लागणार असल्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं। साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी निर्देश दिलेले आहेत। मंत्री शंभूराज देसाईंच्या तक्रारीनंतर त्यांनी हे आदेश दिले। तर साताऱ्यातल्या घटनेचं सीसीटीव्ही देखील गोऱ्हेंनी मागवलंय। नीलम गोऱ्हेंनी दिलेला निर्णय राखून ठेवल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली आहे। उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फक्त निर्देश दिल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं। सातारा प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी देखील मार खाल्ला म्हणत परबांनी हल्लाबोल केलाय। तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा म्हणत परब यांनी शिवसेनेला डिवचले। रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली आहे। अध्यक्षपद भाजपला देण्यात आलेलं आहे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आलंय। दरम्यान दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात अंदाजपत्रकाच्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। 29 मार्चपर्यंत विभागनिहाय अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे। अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली। शहरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि दूषित पाणी पुरवठा या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। तर काँग्रेस नगरसेवकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली। भोंदू खरातच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला। भोंदू खरात प्रकरणाचा सुगावा मुख्यमंत्र्यांना का लागला नाही असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलाय। त्याचबरोबर प्रकरण समोर आणल्याच्या श्रेयासोबत हा दोषही घ्या असं म्हणत राज ठाकरेंनी टोला लगावला। भोंदू अशोक खरात प्रकरणी कुणालाही सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। या प्रकरणी सखोल निवेदन देणार असल्याचंही ते म्हटले। तर संबंधित प्रकरण अतिशय गंभीर असल्याचंही ते म्हणाले। भोंदू अशोक खरातनं तब्बल 150 परदेश दौरे केल्याची माहिती समोर आली आहे। खरातचे दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। परदेश दौऱ्यासाठी पैसा कुठून आला याचा तपास करण्यात येतोय। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे। तर महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्यानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील गच्छंती होण्याची शक्यता आहे। नागपूरमधील संघ मुख्यालयावर वंचित आणि काँग्रेसनं मोर्चा काढला। हजारो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले। परिसरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 3 तासानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतलं। सरकारकडून अधिवेशनात निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय। तर शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख मदत मिळाली पाहिजे। फसवणूक झाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला। एसटी वर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभरातून धनगर बांधव मुंबईत दाखल झाले। तर सीएसएमटी परिसरात आंदोलनाला जोर चढला असून आंदोलकांसाठी जेवणाची देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। एकावेळी मोठ्या प्रमाणात खिचडी तयार केली जात असून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होते। सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। तातडीनं महामार्ग रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाने आंदोलन केलं। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास 23 एप्रिल रोजी भारत बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय।
बीडमध्ये पाटबंधारे विभागाच्या दारात शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। नारायणगड साठवण तलावाचं पाणी शेतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयपूर गावातील नागरिकांना आंदोलन त्यांनी केलं। जलजीवन मिशन अंतर्गत नळांना पाणी उपलब्ध झालं नसल्याचा आरोप करण्यात आला। तातडीनं गावात पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली। कराडमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेनं जन आक्रोश मोर्चा काढला। तुळसणांच्या रेशन दुकानदारावर खरं तर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। कोकणातील मच्छीमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। डिझेलचा तुटवडा, वाढते दर आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मासे निर्यात ठप्प झाली आहे। त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे इथे पहाटेपासूनच गॅस सिलेंडर भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या। लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। धाराशिव शहरात गॅससाठी नागरिकांची धावपळ थांबण्याचं नाव घेत नाहीये। भर उन्हात देखील गॅस केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या। याच पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशी एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांनी गर्दी केली। शहरातील अनेक एलपीजी गॅस पंपांवर गॅस संपला असून मोजक्याच पंपावर गॅस मिळत असल्यानं ही गर्दी झाल्याचं रिक्षा चालकांनी म्हटलं। सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे लोणावळ्यातील ढाबा व्यावसायिकांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे। गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक ढाब्यांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झालं असून व्यवसायावर गंभीर परिणाम होतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची बैठक घेतली। यावेळी त्यांनी गॅस टंचाईचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचं आश्वासन दिलं। वर्ध्यात इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी, विद्युत उपकरणाच्या मागणीत वाढ झाली आहे। वाढत्या मागणीमुळे दरात वाढ झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे। वाढत्या दराचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय। व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यानंतर बीडच्या परळीच्या बाजारात आधुनिक चुलींची मागणी वाढलेली आहे। या चुलीमध्ये लाकूड, कोळसा, गोवऱ्या यासारखे इंधन वापरलं जातं। नाशिकच्या नांदूर नाका परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला। नव्यानं सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 4 ते 5 जण जखमी झाले। मुंबईतील अवैध बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचा आदेश दिलाय। मुंबईत बांगलादेशी फेरीवाले आढळल्यास त्यांना हद्दपार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत। तसंच मुंबईतील सर्वच फेरीवाल्यांची सखोल पडताळणी करण्याचे महापालिकेसह मुंबई पोलिसांना निर्देश देण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरात भीषण वणवा भडकला। या आगीमुळे संपूर्ण घाट परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला असून महामार्गावरील वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला। विशेष म्हणजे घाटमाथ्यावरच्या अनेक गावांना या आगीचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं भोंदू अशोक खरात विरोधात आंदोलन केलं। खरातच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आंदोलन करण्यात आलं। जळगावात पेट्रोल पंपावर नागरिकांनी अचानक गर्दी केली। सोशल मीडियावर पेट्रोल शॉर्टेज होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली। यावेळी पेट्रोलचा कुठलाही तुटवडा नसल्याचं पंप मालकांनी आश्वासन देत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं। जळगावच्या भुसावळ शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर रेल्वे रुळांच्या जवळ टाकण्यात आलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली। रेल्वे लाईन लगत मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्यानं ही आग अधिक भडकली होती। जळगावात स्वप्न साकार प्रतिष्ठान आणि अग्निशिखा महिला संघाच्या वतीनं स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या अनोख्या सोहळ्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा खानदेश रत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। सांगलीतील कामगार कार्यालयाबाहेर लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। बांधकाम कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत फॉर्म कामगार कार्यालयाकडे सादर केले होते। मात्र हे फॉर्म मंजूर झाले नाही, तर अनेक कामगारांचे फॉर्म कोणतेही स्पष्ट कारण न देता चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आलेत आणि त्यामुळे कामगारांनी आंदोलन केलं। पुणे महानगरपालिकेमध्ये शहरातील विविध विषयांवर चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटलं। निधीच्या मुद्द्यावरून पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाली।
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान मिळालाय। अस्मिता केंद्रे या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यात। शिवसेनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्यानं त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि पाणी या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं लक्ष देणार असल्याचं स्पष्ट केलं। जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा पसरली असली होती आणि त्यामुळे अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं समोर आलं। यानंतर आता पेट्रोलचा पुरेसा साठा असून गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं। मुंबईमध्ये वाढत्या पाण्याच्या गरजेत प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पर्यायी वापर वाढवण्याकडे महापालिकेचा भर आहे। पाण्याव्यतिरिक्त किंवा पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त वापरासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याला मुंबईत मागणी वाढलेली आहे।